नवापुरात आदिवासी गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार संपन्न. आदिवासी राजपत्रित अधिकारी कर्मचारी महासंघाचा उपक्रम. विश्व आदिवासी दिनानिमित्त आदिवासी राजपत्रित अधिकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने नवापूर तालुक्यातील आदिवासी गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा नवापूर नगरपालिकेच्या टाउन हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत माणिकराव गावित यांनी भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार दत्तात्रय जाधव, नगरपालिका मुख्य अधिकारी डॉक्टर मयूर पाटील, गट शिक्षण अधिकारी रमेश चौरे, सदानंद गावित, ॲडव्होकेट भगतसिंग पाडवी, शिवलाला वळवी, विलास पाडवी, नामदेव पटले आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची प्रस्तावना आयोजक अरविंद वळवी यांनी केली. अध्यक्षीय भाषणात भरत गावित यांनी आदिवासी समाजातील युवक युवतींना शिक्षणावर भर देत स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पुढे येण्याचं आवाहन केलंय. तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी शासनाच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवर्जून सांगितले. जर आपण गर्वाने आपल्या समाजाचं नाव जर लिहिलं तर कुठेतरी शोकांतिका आहे. जो त्याच्या धर्माचा, त्याच्या जातीचा त्याला अभिमान असतो. मग आपल्याला आपल्या जातीचा अभिमान आहे का नाही? आहे. जय आदिवासी. यस, थँक्यू. आज तुम्ही आपण सर्वजण एका सुंदर अशा आणि महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्त एकत्र आलेलो आहोत. सर्वप्रथम आदिवासी समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून ज्या मान्यवरांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्या समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांची कुठे ना कुठेतरी कौतुक झालं पाहिजे. त्यांच्या केलेल्या कार्याला आनंदाची थाप आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे असा हा आदिवासी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या राजपत्रित जे अधिकारी होते निवृत्त आता आहेत त्यांच्या मार्फत हा होत आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या मंचावरती प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या नवापूरचे तहसीलदार माननीय दत्तात्रय जाधव साहेब, त्याचप्रमाणे ज्यांनी आता एक सुंदर पद्धतीने आपल्या समोर भाषण केलं, दोन शब्द आपल्याला सांगितले आणि सुंदर त्यांच्या भाषणातून एक चांगली कल्पना निघाली की विद्यार्थ्यांना त्यांनी बोलणं केलं. हे आपल्या नवापूरचे नवनियुक्त मुख्य अधिकारी माननीय मयूर पाटील साहेब या मंचावरती उपस्थित असलेले पाडवी साहेब, पटले साहेब, मोरे साहेब, चौरे साहेब, पाडवी साहेब, संदीदादा आणि या मंचावरती ज्यांनी हा सगळा कार्यक्रम आयोजित केला ते आमचे सर्वांचे मार्गदर्शक अरविंद वळवी साहेब, उपस्थित मंचावरती सर्व मान्यवर, डीडीसी बँकेचे डायरेक्टर माननीय सुमनदादा, आदिवासी कारखान्याचे डायरेक्टर हरिदास दादा, उपस्थित सर्व या ठिकाणी आलेले समाजातील वडीलधारी मंडळी, माता भगिनी आणि माझ्या मुलींनो, पत्रकार छायाचित्रकार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं मनापासून कौतुक, तुमचं मनापासून अभिनंदन करण्यासाठी हा एक आगळा कार्यक्रम आयोजित केला. आनंद वाटला. कुठेतरी समाजाची जाण आपण ठेवतो. कुठेतरी समाजामध्ये जन्मल्यानंतर समाजाचं ऋण समाजासाठी कुठेतरी परतफेड करण्याची भावना ही मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि त्याचं एक उत्तम ज्वलंत उदाहरण म्हणजे जे आपले निवृत्त असलेले सर्व राजपत्रित अधिकारी बघायला गेलं तर त्यांचं जीवन त्यांनी खरंच सांगितलं की नागपूरमध्ये रमणारा त्यांचं जीवन काहींचं औषधोपचारामध्ये गेलेलं जीवन हे त्यांचा प्रवास गेल्या 35, 32, 36, 30 असे अनेक वर्षापासून
त्यांनी या देशाची सेवा केली, समाजाची सेवा केली आणि उतारवयामध्ये आता त्यांनी संसारिक जबाबदारी स्वीकारली। कारण इतकी वर्ष त्यांना संसारिक जबाबदारीपेक्षा देशाची सेवा, समाजाची सेवा या करण्यामध्ये त्यांचं आयुष्य गेलं आणि उर्वरित आयुष्य हे आपल्या परिवाराला देण्यासाठी त्यांनी ठरवलं आणि त्याच्यातून सुद्धा आपल्या बालगोपालांचा सत्कार करावा हे त्यांनी ठरवलं। मनापासून आनंद वाटला की ज्या मुलांनी स्वतःच्या पायावर स्वतःच्या मेहनतीने हे मार्ग मिळवलेले आहेत आणि त्यांचं कुठेतरी गोड कौतुक झालं पाहिजे, त्यांना एक प्रेरणा मिळाली पाहिजे। त्यांचा पुढचा उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपल्या तालुक्याचे आदरणीय भोसले, आपले सीओ साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्वच सन्माननीय पदाधिकारी मंडळी, तसेच हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला असे आदिवासी राजपत्रित अधिकारी कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी श्री वडील साहेब, पाटील साहेब व त्यांचे सहकारी, तसेच उपस्थित सर्व आपले आदिवासी बांधव व या ज्यांच्यासाठी हा सोहळा आयोजित केलेला आहे असे आपले सर्व विद्यार्थी व विद्यार्थी, मी सर्वप्रथम आपणा सर्वांना उद्या आपल्या विश्व आदिवासी दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। तसेच आपण सर्वांनी आपला आदिवासी दिन हा शांततेत साजरा करावा, कुणाला काही दुखापत वगैरे होणार नाही, कुणाला आपण दुखू नये, सर्वांनी आनंदाने साजरा करावा अशी विनंती करतो। जे काही आपले इयत्ता 10वी व 12वीतील 85% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेले विद्यार्थ्यांचा सत्कार आहे, या सर्वांना अभिनंदन करतो। मी व्यासपीठावरील मान्यवरांना एक सांगू इच्छितो, मी पण ग्रामीण भागातून आलेलो आहे। माझ्या गावी तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यात म्हैसबा म्हणून गाव आहे, पूर्ण चारी बाजूने डोंगराळ भागात असलेले गाव आहे। आमच्या गावात पहिली 4थी पर्यंत शाळा पण नव्हती, त्यामुळे 10वी 12वीला 90% पेक्षा मार्क मिळवणं किती अवघड गोष्ट आहे हे मी समजू शकतो, त्याबद्दल आपलं अभिनंदन। दुसरं असं पण सांगू इच्छितो की मला 12वीला 80% कमी मार्क होते, त्यामुळे जे आपल्या पाठीमागे राहिले त्या सर्वांचं पण अभिनंदन करतो। आणि आपण बघतोय की वेगवेगळ्या क्षेत्रातले जे मान्यवर काही सेवानिवृत्त आहेत सरकारी क्षेत्रातले ते इथे आलेले आहेत आणि खरंच ही आनंदाची गोष्ट आहे। कारण आम्ही बघतो की ऑफिसर्स एकदा आम्ही रिटायर झालो की एवढे मानसिकरित्या थकलेलो असतो, असे उपक्रम घ्यायला कधी अशी फार नाही की मी रिटायर होतो ते उपक्रम घेत आहे, परंतु इतक्या छान आणि इतके उच्च पदावर असलेले जेवढे सेवानिवृत्त असो, काही आजी काही माझी असे राजपत्रित अधिकारी हा कार्यक्रम घेत आहे। खरं त्या जो महासंघ आहे आदिवासी राजपत्रित अधिकारी यांच्यासाठी जोरदार टाळ्या होतो। पदोन्नतीचा प्रश्न असतो, प्रमोशनचा पदोन्नतीचा प्रश्न असतो, सिनियरिटी लिस्टचा प्रश्न असतो, बदल्यांचा प्रश्न असतो, या सर्वात सेवाविषयक अडचणी सोडवण्यासाठी ही संकल्पना घेऊन या महासंघाची स्थापना आमचे महासंघाचे आपले अध्यक्ष आहेत डॉक्टर भगतसिंग पाटील साहेबांनी मोठ्या महत् प्रयासाने तो महासंघाची मान्यता आपण शासनाकडून मिळवलेली आहे आणि या आदिवासी कर्मचाऱ्यांच्या सेवांच्या संदर्भात काम करत असताना महासंघ आता मुख्य अधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी मुलींच्या शिक्षणावर भर देत पालकांनी त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहावे, जेणेकरून त्या समाजाचे नाव उज्ज्वल करतील असे प्रतिपादन केले। कार्यक्रमाचे आयोजन अरविंद वळवी, भगतसिंग पाडवी, सदानंद गावित, नामदेव पटले, सुरेश मोरे आदींनी केले। सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन अनिल वळवी यांनी केले। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवले। आदिवासी समाजाच्या शिक्षण विषयक प्रगतीसाठी असा उपक्रम प्रेरणादायी ठरत असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं।